तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी दिवशी वेगळा काहीतरी नाश्ता म्हणून आज आम्ही ब्रेड पिझ्झा बनवला होता. आणि इकडं आमची चिव छान असं कोहळवून घेत होती. आणि आज जरी ॲनिव्हर्सरी असली तरी यांना काही सुट्टी नव्हती, ऑफिसला जाणार होते, त्यामुळे यांचा डबा बनवला. संध्याकाळी चिवचे बाबा घरी आल्यानंतर आमचा बाहेरच जेवायला जाण्याचा प्लॅन झाला, त्यामुळे आम्ही तिघांनीही पटापट आवरलं. चिवला खाऊ चारला आणि आम्ही निघालो बाहेर. जवळच थोडंसं फिरलो आणि नंतर गेलो आम्ही हॉटेल साहिबाला जेवायला. हॉटेल थोडंसं लांब असल्यामुळे थोडा वेळच झाला जायला, पण आम्हाला यावेळी त्याच हॉटेलमधलं जेवण ट्राय करायचं होतं. आम्ही तिथं जाऊन छान असे फोटो वगैरे काढले आणि चिवला घेऊन आम्ही पहिल्यांदाच असं बाहेर जेवायला गेलो होतो. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी व्हेजच खाल्लं आणि हे नॉनव्हेज खातात, त्यामुळे यांनी मटण थाळी मागवली होती. बऱ्याच दिवसांनी यांना गावाकडचं जेवण जेवल्यासारखं वाटलं. जेवण करून घरी येईपर्यंत आम्हाला 9-9:30 वाजले होते आणि चिव कंटाळल्यामुळे येता येता झोपली होती. घरी आल्यानंतर मी थोडंसं डेकोरेशन केलं. यावर्षी मी ॲनिव्हर्सरीसाठी घरीच केक बनवला होता, तो आम्ही दोघांनी कट केला आणि चिव झाल्यापासून बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघांनी एकत्र असे छान छान फोटो काढले. आणि आज आम्ही आमची 4थी ॲनिव्हर्सरी आमच्या छोट्याशा चिव बरोबर छोटंसं सेलिब्रेशन करून सेलिब्रेट केली.